मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवलं आहे। उशिरा झालेल्या पावसानंतर मोठ्या आशेने पेरणी करण्यात आली, मात्र अनेक ठिकाणी बियाणे उगवलेच नाही। जिथे पीक उगवलं तिथे गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत। दुबार पेरणीचा खर्च आणि नुकसान भरपाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि आसपासच्या भागात अनेक शेतकऱ्यांनी पावसानंतर सोयाबीनची पेरणी केली, मात्र काही दिवस उलटूनही अनेक शेतांमध्ये बियाणे उगवलेच नाही। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कर्ज काढून घेतलेले बियाणे पूर्णपणे वाया गेले असून आता पुन्हा खत, बियाणे आणि मशागतीचा खर्च करावा लागणार आहे। दुकानदारांच्या माहितीनुसार काही विशिष्ट लॉटमधील बियाणांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर आल्या असून संबंधित कंपनीने केवळ नवीन बियाण्यांच्या बॅगा देण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत। दरम्यान धाराशिव जिल्ह्यात बियाणांबाबत एकूण 42 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 25 तक्रारी महाबीजच्या बियाण्यांशी संबंधित असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। कृषी विभागाने अनेक ठिकाणी पंचनामे सुरू केली असून शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह लेखी तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। याचवेळी लातूर, धाराशिव आणि इतर काही भागांमध्ये उगवलेल्या पिकांवर गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे। गोगलगायी नव्याने उगवलेले पीक खात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अधिक वाढत आहे। या प्रकरणी तातडीने पंचनामे करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीही लोकप्रतिनिधींनी केली आहे। या विषयांवर तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच ताज्या बातम्यांकरिता सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बियाणे उगवले नाहीत आणि उगवलेल्या पिकांवर गोगलगायींचा हल्ला, अशा दुहेरी संकटांमुळे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे। नुकसान भरपाई आणि तातडीच्या मदतीबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।